आताची मोठी बातमी नालासोपाऱ्यातून आहे। नालासोपारा पूर्व अचोळे परिसरात रोशनी अपार्टमेंट इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा सज्जा कोसळलाय। दुसऱ्या मजल्यावरील सज्जा पहिल्या मजल्यावर पडल्याने दोन्ही सज्जे कोसळलेत। यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। घटनेनंतर इमारतीमधील सर्व रहिवाशांना बाहेर काढून इमारत खाली करण्यात आली आहे। विरार वसईमध्ये ही दुसरी घटना आहे। गेल्या महिन्यामध्येच अशा प्रकारे प्रभाग क्रमांक 10 मध्ये इमारत जी आहे ती एका बाजूला कलांडली होती। त्यानंतर नागरिकांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं होतं। त्यांचा बचाव कार्य देखील सुरू करण्यात आलं होतं। या तर आता जी इमारत कोसळली आहे ही रोशनी अपार्टमेंट आहे। या इमारतीमध्ये 55 सदनिका आहेत आणि या सर्व सदनिकेत रहिवासी राहत होते। या दुर्घटनेनंतर वसई विरार महानगरपालिका, अग्निशमन दल, अचोळे पोलीस घटनास्थळ दाखल झाले आहेत। तसेच नागरिकांचा बचाव कार्य अद्याप सुरू आहे। या ठिकाणी नागरिकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे। गेल्या महिन्यामध्ये अशाच विविध घटना जे ते वसई विरारमध्ये पाहायला मिळत आहेत। त्यामुळे पुन्हा रमाबाई अपार्टमेंटची पुनरावृत्ती होणार नाही ना, यावर आता चिंता व्यक्त केली जाते। त्याचबरोबर अनधिकृत इमारती आणि लोड बेरिंग इमारती ज्या धोकादायक झालेल्या आहेत त्यांना खाली करण्याचं आयुक्तांनी पत्र दिलं होतं, आदेश दिले होते। त्यानंतर देखील या इमारतींवर कोणती कारवाई होत नसल्याने आणि नागरिक इमारत सोडत नसल्याने या घटना वारंवार घडत आहेत। त्यामुळे पाहण्यासारखं असेल वसई विरार महानगरपालिका यावर काय कठोर अशी ॲक्शन आता घेते। आता आपण बघतोय इथे मागे रोशनी अपार्टमेंट म्हणून एक लोड बेरिंग आहे। त्या बिल्डिंगमध्ये एक साधारण एक तासापूर्वी मला फोन आला की ते बिल्डिंगचा सज्जा कोसळला आहे। म्हणून मी इथून बघितलं तर पहिला माळा दुसरा माळ्याचा सज्जा पूर्ण कोसळला आणि ती बिल्डिंग पूर्णपणे झुकलेल्या अवस्थेत झाली आहे। त्याच्यामुळे लगोलग लोकांना बाहेर काढण्यात आलं। आपल्या सहाय्यक आयुक्तांना फोन करून कळवलं मी, आपले महेश पाटील आहेत प्रभाग समिती डीचे, त्यांना कळवलं। तसं त्यांची टीम आली। पोलिसांना ऑलरेडी इथल्या लोकांनी सांगितलं होतं। पोलिसांची टीम पूर्णपणे आली होती आणि लगेचच ती बिल्डिंग खाली करण्यात आली। आता किती लोक होते आणि काय राहत बचाव काय कार्य कुठे शिफ्टिंग केलेलं आहे? नाही, त्यांना अजून तरी शिफ्टिंग केलेलं नाही। सध्या सगळे नागरिक इथेच आहेत। आता त्यांचा शिफ्टिंगसाठी किती लोक आहेत? तरी एका बिल्डिंगमधनं आता 200-250 लोक आपण बाहेर काढली आहेत आणि आता त्यांची माणसं कामावर गेलेली आहेत। आता जे बिल्डिंगमध्ये होते ते 200-250 माणसं आपण बाहेर काढली। क्या कहेंगे आप? अब काफ़ी 200 लोग हैं जो काफ़ी बेघर हो जाएंगे, तो उन लोगों का कैसे बहुजन विकास आघाड़ी या कैसे आप साथ में? आम्ही बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न करतो आहे। आमचे सहनगरसेवक अजितदादा भोईर यांनी प्रभाग समिती जीमध्ये आत्ताच बोलणं केलं आहे आणि तिकडे त्यांच्या राहण्याची सोय आपण करतो आणि त्यांच्या जेवणा खाण्याची सोय अर्थात आपल्या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण करायला रेडीच आहोत, तयार आहोत। अब क्या हादसा हुआ और कहाँ पर हुआ, कौन सी इमारत में कितने लोगों को बाहर निकाला गया, क्या? नालासोपारा ईस्ट में रोशनी बिल्डिंग अचोले तालाब के बाजू में नवजीवन हॉस्पिटल के करीब। तो यहाँ पे जब हमको वर्दी मिली दोपहर में 12:30 बजे, जब मैं यहाँ पर आया, मेरे चीफ ऑफिसर भी साथ थे मेरे, और मैं था, मेरे कर्मचारी फायर ब्रिगेड के, अचोले फायर ब्रिगेड के, हम लोग आए यहाँ पर। तब मेरे को यहाँ पे आने के बाद पता चला कि सेकेंड फ्लोर का जो गैलरी का सज्जा है वो गिर के फर्स्ट फ्लोर पे आ गया। फर्स्ट फ्लोर का जो गैलरी का सज्जा है वो भी उसके हिसाब से वो भी नीचे गिर गया। तो बाद में जो लोग रह रहे थे अंदर, 56 फ्लैट के अंदर जो लोग रह रहे थे उनको तुरंत हम लोग ने उनको रेस्क्यू किया। बाद में बिल्डिंग को सील किया और सील करने के बाद सभी को सब अभी जो इंजीनियर है साथ में हमारे आए थे, मुलिक इंजीनियर, तो उन्होंने अभी सर्वे किया, उन्होंने ऑडिट रिपोर्ट किया। अभी उसका जो अभी रिपोर्ट जो आएगा वो हिसाब से हम लोग आगे की कार्रवाई करेंगे। और क्या लगता है अब रहने लायक है या नहीं? अभी तो फ़िलहाल बोल नहीं सकते, जब रिपोर्ट आएगा तो हम लोग। कितने वर्ष पुरानी थी? अभी मैं जानकारी निकलने का आपको बताऊंगा, क्योंकि मेरे को इतना पता चला कि 10 साल का उसका उम्र था बिल्डिंग का। जो आम आदमी रह रहे थे, अभी कई गरीब परिवार